नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण आलेलो आहे स्पॉटवरती जे बिबट्याने हमला केला होता या संदर्भात वैजापूर तालुक्यातील गारज या ठिकाणी आलो। स्पॉटवरती आलेलो आहे का अनेक दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ चालू आहे, याच्याकडे वन विभागाचं दुर्लक्ष आहे। तर या संदर्भात आपल्यासोबत सरपंचांची काय प्रतिक्रिया आहे, आपली काय प्रतिक्रिया म्हणजे बिबट्याने तुझ्या भागामध्ये अनेक व्यक्तीवर हमला केला। नमस्कार, मी किरण सरोवर, शेतकरी गारज। तुम्ही बघू शकता बाजूला इथं गोठा आहे, इथं एक कुत्र फाडून फेकलं। परवाच्या दिवशी एका आमच्या गावातील महिलेला या ठिकाणी बिबट्याने फरफडत नेत बिबट्यानं ते महिलेवर हल्ला केला। कृपया वन विभागाला विनंती आहे की लवकरात लवकर पिंजरा लावून या नरभक्षी बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा। ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने मी आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती करतो। तर जो दांगोडा चालू आहे किती दिवसापासून तुमच्या भागामध्ये बैल गारजच्या गेली 2 वर्षापासून आमच्या गावातले कमीत कमी 10 ते 12 पशु या ठिकाणी बिबट्याने फस्त केली। त्याच्यानंतर आम्ही वन्य प्राण्याचं संरक्षण करावं म्हणून, शेतीचं संरक्षण व्हावं म्हणून कुत्रे पाळले होते। मागाचे कुत्रे पाळले, ते कुत्रे देखील बिबट्याने फस्त केले। डुकराच्या बरोबर हा बिबट्याचा अतिरेक वाढत चाललेला आहे। कृपया फॉरेस्टला विनंती आहे की या बिबट्याचा बंदोबस्त करावा। नाही, मागल्या भागात मी रानडुकरांचा ऐकलं होतं, तर मग आता आणखी किती दिवस झाले बाया महिलेवरती हल्ला केला? मग ती महिला परवाच्या दिवशी झालं, परवाच्या दिवशी म्हणजे जवळपास 2 तारखेला। तुम्ही 5 स्टार खात्याला, वन विभागवाल्याला काही कल्पना दिली? त्यांना कल्पना दिली होती। फॉरेस्टचा अधिकारी भिसे मॅडम, त्यानंतर शेळके, शिरे हे या ठिकाणी येऊन कॅमेरा लावून गेले, परंतु त्या कॅमेऱ्यात काहीच आलं नाही। तो फिरणारा प्राणी असल्यामुळे तो एका ठिकाणी राहू शकत नाही। ठीक आहे, आपण दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार आहोत का? भाऊ, तुमची काय प्रतिक्रिया, तुमचा पहिला परिचय? माझं नाव योगेश तुपे। आमच्या परिसरातील सर्व शेतकरी एकदम भीतीच्या वातावरणामध्ये आता सध्या जगत आहे आणि गेले 2 वर्षापासून आमच्या गावातले जे काही ढोरं असतील, कुत्रे असेल, शेतकरी वर्ग असेल, यांच्यावर बिबट्याने बऱ्याच वेळेस हल्ला केला। आता शेतकऱ्यांची भावना अशी झालेली आहे का शेतकरी शेतात जायला भेटतोय आणि शेतात जायची तयारीच राहिली नाही लोकांची। आम्ही जिथं आलोय या स्पॉटवरती एका आमच्या महिलेवर हल्ला केला होता बिबट्याने। आमची इथं येण्याची सुद्धा तयारी नाही, आम्हाला सुद्धा आता इथं भीव वाटतंय, एवढी परिस्थिती खराब आहे। तरी प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि त्या बिबट्याचा लवकर पिंजरा लावून बंदोबस्त करावं आणि जे गारजगाव भीतीच्या वेट्यात आहे त्याच्यातून काढावं, ही आमची विनंती आहे। शेतकरी म्हणून, गारजगावकरी म्हणून आम्हाला याच्यामधून काढावं आणि त्या बिबट्याला लवकर जलबंद करावं। नाही, जर वन विभागवाल्यांनी जर तुम्हाला टाळाटाळी केली, तुमचा पुढची भूमिका काय राहील? आम्ही याच्या पुढं एकतर आम्ही आंदोलन पण करण्याची तयारी दाखवू। आम्ही सर्व गारजचे गावकरी ठरवू, आम्हाला आंदोलन करायचं असलं, नाही आमची प्रशासनानं कधी दखल घेतली तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ। नाही आंदोलनानं कधी आमचं ऐकलं तर आम्ही मुख्यमंत्र्याकडे सुद्धा जाण्याची तयारी करू। एवढे आमचे शेतकरी सगळे भीतीच्या वातावरणामध्ये, आम्ही कुठलंही पाऊल शेतकऱ्यांकरता उचलायला तयार आहे। मी केबी मराठी न्यूज साठी संदीप गायके, गारज।